तर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हीच सिद्ध करा घरच्या घरी लक्ष्मी कुबेर पोटली. कमी खर्चात अगदी प्रभावी सेवेसहित प्रभावी उपाय आणि लक्ष्मीसाठी अत्यंत प्रभावी सेवा. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी वास करत असते. अगदी ती सूक्ष्म स्वरूपात. ती प्रत्येकाच्या घरात येते आणि माझ्या घरात आलेली लक्ष्मी ही चिरंतन काळ माझ्या घरातच राहावी. तिने माझ्या घरातून कधीच जाऊ नये किंवा काढता पाया काढू नये हेच आपल्याला वाटत असतं. म्हणून दरवर्षी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची एक पोटली बनवत असतो. तर बाहेरून न आणता आपल्याला अगदी घरातल्या घरात चांगली सेवा करून ही पोटली बनवायची आहे आणि आपल्याला स्वतःच्या हाताने त्यावर सेवा करून सिद्ध सुद्धा करायची आहे. आणि आपल्याला दुकानातून वस्तू तुम्हाला अगदी इझिली मिळतील किंवा तुम्हाला घेता येतील. आणि जर केंद्रात नाही मिळाल्या तर तुम्ही जे काही पूजेचं साहित्य मिळतं अशा धार्मिक दुकानामधून तुम्ही घेऊ शकता. तर हे तुम्हाला लक्ष्मी पूजन झाल्यावर ही पोटली बनवायची आहे आणि त्यावर सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि लक्ष्मी पूजन मग त्या दिवशी तुम्हाला कितीही सेवा असू दे, वेगळ्या वेगळ्या सेवा असू दे, तरी तुम्हाला लक्ष्मीपूजन झाल्यावरच ही पोटली बनवायची आहे. कारण बघा, तर काय होतं ना, लक्ष्मीपूजनाच्या नंतरच ही पोटली आपण बनवत असतो. कारण त्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झालेलं असतं आणि या सेवा आपण तेव्हा करत असतो आणि तेव्हाच ही पोटली सुद्धा तुम्हाला सिद्ध करायची आहे. आणि लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झाल्यावर तुम्हाला ही पोटली सिद्ध करून सेवा करायची आहे, बनवायची आहे. आता ह्या पोटलीसाठी लागणाऱ्या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुम्ही त्या आधी सुद्धा घेऊन येऊ शकता किंवा ह्या वस्तू आणायची गरज नाही. कारण जर तुम्हाला म्हणजे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नाही आणल्या तरी चालतील किंवा नसतील तर ज्या काही वस्तू नाहीये त्या वस्तू तुम्ही घेऊन येऊ शकतात. तर आता पोटली बनवताना एखाद्या लाल कापडामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंची पोटली तुम्हाला बनवायची आहे. तर तुम्ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवताना 5 कमळगट्ट्याचे मणी, कारण ते माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. 3 पांढरी कवड्या किंवा पांढऱ्या शुभ्र आणायच्या आहे. 3 तुम्हाला विष्णू कवडी, ज्यालाच आपण लक्ष्मी कवडी सुद्धा म्हणत असतो, त्या तुम्हाला घ्यायच्या आहे, ज्या दिसायला चॉकलेटी कलरच्या दिसतात. तुम्हाला या कुठल्याही पूजेच्या साहित्य अगदी धार्मिक दुकानामध्ये मिळून जाते. आणि लक्ष्मी आणि कुबेर यंत्र, जे की अगदी छोट्याशा पत्रा किंवा कागदाच्या रूपात मिळत असतं, ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लेकूरवाडी हळद कुंड, जिला आजूबाजूने हातपाय असतात, म्हणजे तुम्ही ती मागितली तर ती इझिली तुम्हाला त्या दुकानामध्ये मिळून जाईल. लेकूरवाडी हळद कुंड तुम्हाला आणायची आहे. तर बघा, तुम्हाला 5 किंवा 7 लवंग सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. लक्ष्मी कुबेर यंत्र घ्यायचं आहे पत्र्यामध्ये किंवा कागदाचं. पांढऱ्या कवड्या 3 लागणार आहे. विष्णू कवडी, ज्याला आपण लक्ष्मी कवडी सुद्धा म्हणत असतो, त्या तुम्हाला 3 घ्यायच्या आहे. आणि कमळगट्ट्याचे 5 मणी सुद्धा तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहे. 1 मूठभर किंवा 1 चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, जी की आपल्या केंद्रामध्ये मिळते. आणि आपल्याला दिवाळी संच तुम्ही घेतला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे, त्याच्यात तुम्ही 1 पिवळी चिमूटभर मोहरी घ्यायची आहे. लाल सुपारी, आपण नेहमी पांढरी सुपारी वापरत असतो, पण लाल सुपारी सुद्धा पूजेच्या दुकानामध्ये अवेलेबल असते. तर 1 लाल सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. 1 छोटंसं लघु नारळ, जे की खूप छोटं असतं, आणि लाल गुंजा, जो की अगदी बारीक असतो लाल कलरचा. तर लाल गुंजा तुम्हाला घ्यायचा आहे. या 5 किंवा 7 या प्रमाणात या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली करताना किंवा बनवताना हे सगळं एका डिशमध्ये ठेवायचं आहे आणि ती डिश आपल्याला आपल्या उजव्या हातात ठेवायची आहे. कारण जोपर्यंत या सर्वांवर सेवा होत नाही ना, तोपर्यंत या सर्व वस्तूंची पावर वाढत नाही, त्यामधून ऊर्जा प्राप्त होत नाही. आणि आता या सर्वांवर महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यावरच तुम्हाला सेवा करायची आहे. कारण या सर्व वस्तू माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय आहे. आणि लक्ष्मी कुबेर पोटली म्हटली म्हणजे माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा. आणि आपल्याला आर्थिक प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, आपले मार्ग मोकळे व्हावे, वर्षभर आपल्याला
आपले आर्थिक प्रश्न सुटावे यासाठी आपल्याला सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यावर बघा, सेवा करताना तुम्हाला आता 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. 1 माळ 99 मंत्र ओम ऐं क्लीं ग्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं ग्लीं चामुंडाय विच्चे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि 16 वेळा किंवा 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. कारण बघा, हा दिवस लक्ष्मी मातेसाठी खूप जास्त महत्वाचा असतो. म्हणून ह्या दिवशी कोणतीही सेवा करताना अजिबात काटकसर करायची नाहीये. कारण ह्या दिवशी लक्ष्मी मातेची केलेली सेवा ही तुम्हाला वर्षभर ऊर्जा प्रदान करत असते. त्याची ऊर्जा वाढत असते. आपल्यामध्ये सुद्धा तेवढीच ऊर्जा प्राप्त होत असते आणि आर्थिक अडचणींपासून आपण वाचत असतो किंवा आपल्या आर्थिक अडचणी सुद्धा त्याच्यातून सुटत असतात. आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रम जर तुम्हाला पठण करायचं आहे, अगदी संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला ज्या प्रकारे जमेल अगदी त्या प्रमाणात तुम्हाला या सर्व सेवा करायच्या आहे. आता बघा, श्री सुक्तम अगदी छोटंसं आहे. 16 वेळा तुम्ही नक्कीच म्हणू शकतात. काहींना वाटतं 1 वेळा म्हटलं तर चालेल का, पण हा दिवस खूप जास्त महत्वाचा असतो. म्हणून या दिवशी केलेल्या सर्व सेवा तुम्हाला पुढच्या वर्षाच्या लक्ष्मी पूजनापर्यंत त्या ऊर्जा प्रदान करत असतात, ऊर्जा प्राप्त करत असतात. म्हणून आपण कमळगठ्ठ्यांची सुद्धा सेवा 8 दिवस जी काही करत असतो, कराठव पासून कराष्टमी पासून, ती सुद्धा याच्यासाठीच असते. आणि आपल्याला ह्या पोटलीमध्ये 1 कापराची वडी, अगदी छोटीशी 1 कापराची वडी सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू त्यामध्ये खराब होणार नाही, तिला बुरा लागणार नाही आणि तुम्हाला ती पुन्हा पुन्हा खोलून बघायची सुद्धा गरज पडणार नाही. यानंतर ही सर्व वस्तूंची एक लाल कापडात पोटली बांधावी, जी की मी सुरुवातीलाच थंबनेलमध्ये दाखवली आहे. त्यावर पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा करत असताना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप ओवाळावा. छान गाईच्या तुपाचा दिवा लावून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही लक्ष्मीपूजन झाल्यावर तिथेच करणार आहोत म्हणून तिथे सुद्धा गाईचा तुपाचा दिवा हा आपला प्रज्वलित केलेला असतो. म्हणून ही सेवा तुम्ही तिथे करायची आहे. आणि सर्वात महत्वाचं, ही पोटली तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला काढून त्यांची पंचोपचार पूजा करावी आणि त्या पोटलीची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी. या सर्व तुम्हाला सेवा सांगितल्या, या सर्व सेवा तुम्हाला तेव्हा सुद्धा करायच्या आहे, दर महिन्यातून 1 वेळेस. बघा, त्यावेळेस तुम्ही 1 वेळा जरी श्री सुक्तम म्हटलं तरी चालेल आणि 16 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणू शकता, जे की खूप छोटंसं आहे. किंवा शुक्रवार, पौर्णिमा, मंगळवार महिन्यातून एकदा कोणत्याही शुभ दिवशी तुम्हाला ती पोटली काढून त्याच्यावर छान अशी सेवा करायची आहे. कारण बघा, माता लक्ष्मीच्या सेवा तुम्हाला पुन्हा पुन्हा कराव्या लागतात, तेव्हा त्याची ऊर्जा वाढते. आणि आपण देवीला त्या दिवसांमध्ये एकच सांगायचं आहे का, माझ्याकडची जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ना, ती चिरकाळ मात्र टिकू दे आणि माझ्याकडची अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊ दे. ही प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला, देवीला करायची आहे. कारण बघा, लक्ष्मी ही आपल्याला मरेपर्यंत हवी असते आणि लक्ष्मी ही चंचल असते. आज आहे तर उद्या नाही, हे सुद्धा प्रत्येकाला माहिती आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात तिचं असलेलं स्थान हे खूप महत्वाचं असतं. मग तो गरीब असो का श्रीमंत असो, प्रत्येकाला ती हवी हवीशी वाटत असते. म्हणून आपल्याला तेवढी सेवा सुद्धा करणं गरजेचं आहे. मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ असला तरी तुम्ही या सेवा घरातील एखाद्या व्यक्ती करू शकता. किंवा ह्या वर्षी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा या सेवा करणं जमत नसेल, मग तुम्हाला ही सेवा पुढच्याच वर्षाच्या दिवाळीला किंवा लक्ष्मीपूजनला करता येईल. ह्या पद्धतीने तुम्हाला सर्व सेवा करायची आहे. आता ही पोटली तुम्हाला लक्ष्मीपूजनानंतर बनवून त्यावर सेवा करून ही पोटली तिथेच ठेवायची आहे आणि सकाळी ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे महत्वाचे कागदपत्र किंवा पैसा किंवा सोनं वगैरे ठेवत असतील ना, अगदी त्या ठिकाणी तुम्हाला ही लक्ष्मी कुबेर पोटली ठेवायची आहे. आपण स्वतः ही पोटली सिद्ध करावी, म्हणजे त्यामुळे त्या सेवेची पावर वाढते, ऊर्जा वाढते, आपल्याला सुद्धा ऊर्जा प्राप्त होते आणि आपण घरासाठी या सर्व सेवा करत असतो. कारण ती सिद्ध करायची असते. म्हणून माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करावी, तुझा वावर आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ना, ती चिरकाळ मात्र टिकू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा मला प्राप्त होऊ दे. तुझा वावर, तुझं आनंदमय हस्तरूप, तुझं पाऊल हे माझ्याच घरात राहू दे आणि काढता पाया मात्र घेऊ नको. तर बघा,
जर तुम्ही दिवाळी संच केंद्रातून घेतला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा एक लक्ष्मी कुबेर पोटली, लक्ष्मी नारायण पोटली जिला म्हटलेलं आहे ती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये या सर्व वस्तू आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेवा दिलेल्या आहे. त्या सेवा तुम्हाला त्याच दिवशी करायच्या आहे. आणि जेव्हा आपण ही पोटली करतो ना, तर ही पोटली करून झाल्याच्या नंतर किंवा सेवा करून झाल्याच्या नंतर ही पोटली तुम्हाला तिथेच लक्ष्मीपूजन रात्रभर तिथेच लक्ष्मीजवळ ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला ती तिजोरीत ठेवायची आहे. तर ही सेवा प्रत्येकाने करावी, कारण ह्या ज्या काही दिवाळीच्या सेवा आहेत किंवा लक्ष्मीपूजनाच्या सेवा आहेत किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत, ह्या आर्थिक उन्नती किंवा प्रगतीसाठी असतात आणि ह्या वर्षातून तुम्हाला एकदाच करण्याचा योग मात्र आलेला आहे. म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ टाळाटाळ न करता बघावा आणि प्रत्येकाने या सेवा मात्र आवर्जून कराव्या, कारण वर्षातून एकदा मिळालेली ही आपल्याला सेवा असते. सर्वांनी प्रत्येकाने ह्या वस्तू छोट्या मोठ्या का होईना पण आणून प्रत्येकाने ही सेवा करावी. किंवा तुम्हाला जर आणायच्या नसतील किंवा तुम्ही दिवाळी संच केंद्रातून घेतला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मीनारायण पोटली मिळालेली, त्यावर तुम्ही सेवा कराव्या आणि ती पोटली सुद्धा तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, ज्याप्रमाणे आपल्याला माऊलींनी सांगितले गेलेले आहे. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील किंवा आता येणाऱ्या दिवाळीमध्ये नवनवीन सेवा सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे छान असं तुम्हाला हे सेवा करायची आहे, ज्या की माता लक्ष्मीला ह्या पोटलीमध्ये बघा, माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असणाऱ्या म्हणजे कवडी झाली, हळकुंड झालं किंवा नारळ झालं छोटं, ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला तितक्याच महत्वाच्या आहे किंवा प्रिय आहे. किंवा लवंगा झाल्या, ह्या सगळ्याच वस्तू माता लक्ष्मीला आवडतात आणि प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मीला ही पोटली सुद्धा तितकीच प्रिय आहे. म्हणून हा दिवस न चुकवता अगदी मनापासून तुम्हाला या सेवा करायच्या आहे. छान असा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, जो की आता 8 दिवस उद्यापासून आपण सेवा करून करणारच आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे छान अशी पोटली बांधून तुम्हाला तिजोरीत ठेवायची आहे. पोटली मात्र तुम्हाला अगदी लाल कापडातच बांधायची आहे. मध्ये पोटली सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असते रेडीमेड, ते सुद्धा तुम्ही आणू शकतात किंवा एखादी जे काही आपला ब्लाऊज पीस असतं अगदी नवीनवालं कोरंवालं ते घेऊन सुद्धा तुम्ही छान अशी पोटली बांधून ठेवू शकता. सो सगळ्यांनी आवर्जून ही सेवा करा. आणि तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता येणाऱ्या लक्ष्मीपूजनला माता लक्ष्मीची म्हणजे सर्वात आवडती सेवा लक्ष्मी कुबेर पोटली प्रत्येकाने आपल्या घरात बनवावी, ती सिद्ध करावी आणि येणाऱ्या लक्ष्मीपूजनापर्यंत तिचा छानसा अनुभव हा प्रत्येकाला आलेला आहे आणि जे काही नवीन सेवेकरी असतील त्यांना सुद्धा येणार आहे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद सुद्धा.